ज्ञानेश्वर महाराज जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धीने जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा पूर्व पक्षाच्या मताने कार्यादेशाला प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष, प्रमातेच्या ठिकाणी लोभ आदी दोष आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी दोष असतील तरच अध्यास होतो असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळेला सिद्धांत पक्षाच्या मताने सांगतात की तुझे ही कार्यादेशाची सामग्री सांगितलेली आहे ती बरोबर नाही आहे. कारण पूर्वी कारणाचं लक्षण करताना असं सांगितलं होतं की ज्याच्या असण्यामुळं कार्य होतं आणि नसण्यामुळं कार्य होत नाही त्याला कारण असं म्हटलं जातं. जसं घट बनवण्यासाठी मृत्तिका, कुलाल, दंड, चक्रादी असतील तरच घट होऊ शकतो, एरवी होणार नाही. म्हणून घटाची ती कारणे आहेत. पण या ठिकाणी हे तीन प्रकारचे दोष नसतील आणि सादृश्य दोष नसेल तरी सुद्धा अध्यास घडू शकतो. म्हणून ही काही त्याची कारणं नाहीत अध्यासाची. सादृश्य दोषावाचून अध्यास कसा घडतो तर त्याच्यासाठी त्याने उदाहरण सांगितलं की मी ब्राह्मण आहे, ब्राह्मणत्वाची जातीचा जो अध्यास आहे हा अध्यास आत्म्याच्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सादृश्य नाही. जाती आणि आत्मा या दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं सादृश्य नाही. कारण जाती हा धर्म कोणाचा आहे? स्थूल शरीराचा आहे. कारण का या शरीरामध्ये जी जाती असती तीच जाती पुढच्या शरीरामध्ये असेल असं काही सांगता येत नाही. म्हणून आत्मा आणि जाती याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सादृश्य नाही. वास्तविक पाहिलं तर तो सूक्ष्म शरीराचा पण धर्म नाही. मग जर सूक्ष्म शरीराचा धर्म नाही तर आत्म्याचा तो धर्म कसा असू शकेल? जाती हा धर्म. म्हणून जाती हा धर्म स्थूल शरीराचा आहे आणि पुढच्या शरीरामध्ये तर हे स्थूल शरीर नसतं. म्हणून असा काही नियम नाही की या जन्मामध्ये जी जाती असेल तीच पुढच्या जन्मामध्ये जाती असू शकेल असं सांगता येत नाही. दोघांच्या मध्ये साम्य तर नाहीच, सादृश्य तर नाहीच, पण त्यांच्यामध्ये मात्र विरुद्ध अशा प्रकारचे धर्म आहेत. कारण आत्मा कसा आहे? आतमध्ये आहे. जाती कुठं आहे? स्थूल शरीराच्या ठिकाणी. म्हणून ती कुठं आहे? बाहेर आहे. आत्मा कसा आहे? सर्वांचा प्रकाशक आहे, ज्ञानस्वरूप आहे. आणि जाती ही कशी आहे? जड आहे. असे विरुद्ध धर्म असतानाही त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सादृश्य नसतानाही आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडू शकतो. किंवा दुसरं उदाहरण सांगितलं होतं, एखाद्या माणसाला जर कावीळ झाली तर काविळीमुळे त्याला पांढरा असणारा जो शंख आहे तो शंख सुद्धा कसा दिसतो? पिवळा दिसतो. वास्तविक पाहिलं तर शंख पांढरा आहे आणि त्याच्या ठिकाणी अध्यास कसला होतो? पिवळ्या रंगाचा होतो. म्हणजे पांढरा रंग आणि पिवळा रंग यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सादृश्य नाही. तरी सुद्धा पांढऱ्या शंखाच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा काय होऊ शकतो? अध्यास होऊ शकतो. याशिवाय आणखीन सांगतात ते की
एखाद्या माणसाला जर पित्त झालं तर साखर त्याला कशी वाटते? कडू वाटते. वास्तविक पाहिलं तर साखर गोड आहे. मग गोड साखरेच्या ठिकाणी कडूपणाचा काय होतो? अध्यास होतो. गोड आणि कडू यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सादृश्य नाही. उलट कसे धर्म आहेत? विरुद्ध धर्म आहेत. आणि विरुद्ध धर्म असताना सुद्धा काय होतो? अध्यास घडतो. म्हणून सादृश्य दोषापासून अध्यास होतो आणि सादृश्य दोष हा अध्यासाला कारण आहे असं काही म्हणता येत नाही. तू रज्जू सर्पाचं उदाहरण दिलं होतं. रज्जूमध्ये आणि सर्पामध्ये दोघांच्या ठिकाणी सादृश्य आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण सादृश्य दोष असेल तरच अध्यास घडतो असं मात्र म्हणता येत नाही. कशाप्रमाणे? आतापर्यंत जी 2-3 उदाहरणं सांगितली त्या उदाहरणामध्ये सादृश्य दोष नसताना सुद्धा काय झालेलं आहे? अध्यास घडलेला आहे. त्याप्रमाणे आत्मा आणि जगत, आत्मा आणि अहंकारादी बंध यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सादृश्य नाही. आणि सादृश्य नसलं तरी सुद्धा सादृश्य दोषावाचून सुद्धा काय घडतं? या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकारादी बंधांचा अध्यास घडू शकतो. इथपर्यंत आलं होतं आपलं ना. मग या प्रकारे करून सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही हे सिद्ध झाले. सादृश्य दोष हा अध्यासाला हेतू नाही हे काय झालं? सिद्ध झालं. त्याचप्रमाणे प्रमातेच्या ठिकाणी लोभ भयादी असणे हे अध्यासाला हेतू नाहीत. कारण लोभरहित वैराग्य संपन्न मनुष्यास शुक्ती व रजताचा, तसेच एखाद्या मांत्रिकास सर्पाचे भय नसले तरी रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो. लोभ भयादी अध्यास हेतू असते तर रुपयाचा किंवा सर्पाचा अध्यास झाला नसता. तर ते सांगतात की तू प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष असतील तर काय होतो? अध्यास घडतो. असं जे म्हटलं होतं ते म्हणणं सुद्धा तुझं काही नाही, बरोबर नाही. कारण एखादा विरक्त पुरुष असेल, त्याच्या ठिकाणी वैराग्य असेल. कसं वैराग्य असेल? ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर वैराग्याची आवश्यकता आहे. तुकोबाराय सांगतात, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. म्हणजे इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्वच्या सर्व वस्तू कशा आहेत? अतिशय तुच्छ अशा प्रकारच्या आहेत. त्या ग्रहणीय नाहीत, त्या त्याज्य आहेत. कारण का? हे जे भोग आहेत, हे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ शाश्वत नाहीत. त्यांचा नाश होणार आहे. आता आहेत तर नंतर नाही. कदाचित भोग शिल्लक राहतात पण भोगत्याचा काय होऊ शकतो? नाश होऊ शकतो. कधी भोगता शिल्लक असतो, भोग नसतात. कधी कधी भोगताही क्षीण झालेला असतो आणि भोग्यही असतात, पण भोगत्याच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा मात्र कधीही तृप्त झालेल्या नसतात. म्हणून एक आहे तर एक नाही. हे भोग कसे आहेत? तर नाशिवंत आहेत. हे भोग कसे आहेत? तर दुःखरूप आहेत. आणि हे भोग कसे आहेत? तर जड आहेत. भोगता मात्र कसा आहे? भोगता म्हणजे जीव. जीव म्हणजे कोण? अंतःकरण विशिष्ट चैतन्य. आणि तोच कोण आहे? आत्मा आहे. तोच कोण आहे? साक्षी आहे. तोच कोण आहे? कूटस्थ आहे. तोच कोण आहे? ब्रह्म आहे. आणि म्हणून तो कसा आहे? सुखरूप आहे. बाकीचे पदार्थ, भोग्य पदार्थ हे कसे आहेत? दुःखरूप आहेत. आणि आत्मा कसा आहे? आनंदरूप आहे. भोक्ता हा ज्ञानस्वरूप आहे. आणि भोग्य हे कसं आहे? जड आहे. भोक्ता हा नित्य आहे. आणि भोग हे कसे आहेत? अशाश्वत अशा स्वरूपाचे आहेत. म्हणून आत्म्याचा आणि या भोग्य पदार्थाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही हे जाणून ज्याच्या ठिकाणी खरं वैराग्य निर्माण झालेलं आहे, अशा प्रकारचा पुरुष एखादा जर असेल तर त्या पुरुषाला कदाचित त्या रुपयाची आवश्यकता पण वाटत नसेल. चांदी आपल्याला पाहिजे, रूप मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा लोभ त्याच्या अंतःकरणामध्ये नसेल. पण तरी सुद्धा त्यानं नदीच्या किनाऱ्यावर असणारी जी वाळू आहे आणि त्या वाळूच्या ठिकाणी एखादी शुक्ती जर चमकत असेल तर त्या ठिकाणी त्याला रजताचा भ्रम होऊ शकतो. कदाचित त्याला लोभ नसल्यामुळे ते घेण्यासाठी तो धावत जाणार नाही. शुक्तीच्या ठिकाणी रजताचा अध्यास झाला
आणि जर लोभी मनुष्य असेल तर तो काय करेल, पटकन धावत जाईल आणि आपल्याला हे मिळालं पाहिजे म्हणून ते पटकन घेऊन खिशामध्ये घालील. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये लोभ नाही तो मनुष्य कदाचित धावत जाणार नाही, ते घेणार नाही, त्याच्या विषयी इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होणार नाही. पण तरी सुद्धा त्याला या ठिकाणी काहीतरी काय रूप म्हणा, चांदी म्हणा, काहीतरी चककणारा पदार्थ पडलेला आहे, अशा प्रकारचा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा अध्यास घडू शकतो. म्हणजे लोभ प्रमातेच्या ठिकाणी असलाच पाहिजे तरच अध्यास घडू शकतो असं मात्र म्हणता येत नाही. किंवा प्रमात्याच्या अंतःकरणामध्ये भय असलं पाहिजे असंही काही म्हणता येत नाही. एखादा मांत्रिक असतो, तो मांत्रिक काय करतो, कितीही विषारी सर्प असला तरी सुद्धा त्याला काय करतो, पकडतो. त्याला सर्पाची कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. मग सर्पाची भीती नसताना सुद्धा संध्याकाळी मंद अंधकारामध्ये रज्जू पडलेली असेल तर रज्जूच्या ठिकाणी या ठिकाणी काहीतरी पडलेलं आहे, सर्प तर नाही ना, अशा प्रकारे सर्पाचा त्याला काय होऊ शकतो, अध्यास घडू शकतो. म्हणजे त्याच्या प्रमात्याच्या ठिकाणी भय नसेल, भीती नसेल तरी सुद्धा रज्जूच्या ठिकाणी त्याला काय घडू शकतो, अध्यास घडू शकतो. त्याच्यासाठी प्रमात्याच्या अंतःकरणामध्ये लोभ भयादी दोष असलेच पाहिजे असं काही नाही. म्हणून तू जे म्हटलं होतास की प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष असेल तरच अध्यास घडतो, आम्ही तर सांगतो लोभ भयादी दोष नसेल तरी सुद्धा काय घडू शकतो, अध्यास घडू शकतो. म्हणून लोभ भयादी हे अध्यासात हेतू असते तर रुपयाच्या किंवा सर्पाचा अध्यास त्यांना झालाच नसता. जर त्याला कारण असते, लोभ आणि भय अध्यासाला जर कारण असते, हेतू असते, तर मग मात्र कार्याची उत्पत्ती झालीच नसती. कारण कारणाचं लक्षण करताना जे कार्याच्या पूर्वी असतं, ज्याच्या असण्याने कार्य होतं त्याला काय म्हटलं जातं, कारण म्हटलं जातं. आणि मग या लोभ भयादी दोषाला जर आपण कारण मानलं, कशाचं कारण, अध्यासाचं कारण मानलं, तर मग मात्र इथे काय झालं असतं, त्याच्याशिवाय अध्यास त्याला झालाच नसता, आहे की नाही. लोभ भयादी जर नसते तर अध्यास झालाच नसता. विरक्त पुरुषाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लोभ नसतो, मांत्रिकाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं भय नसतं, तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी काय होतो, अध्यास घडू शकतो. मग लोभ भयादी हे जर कारण मानलं तर अध्यास हा घडलाच नसता, कारण ज्याच्या नसण्याने कार्य होतच नाही. जर लोभ भयच नाही तर अध्यास घडू शकेल का, अध्यास घडू शकत नाही. आणि इथे मात्र काय होतं, मांत्रिकाला सुद्धा सर्पाचा अध्यास घडू शकतो आणि विरक्तवान पुरुषाला सुद्धा त्या शुक्तीच्या ठिकाणी रजताचा काय घडू शकतो, अध्यास घडू शकतो. म्हणून लोभ भयादी हे अध्यासाला काय नाहीत, हेतू नाहीत. लोभ भयादी हे अध्यासाला काय नाहीत, कारण नाहीत. शिवाय आणखीन सांगतात, लोभ भयादी विकार हे ज्ञानानंतर उत्पन्न होतात, म्हणून त्यांना रुपयाच्या किंवा सर्पाच्या ज्ञानोत्पत्तीमध्ये कारण मानणे संभवत नाही. कारण हे कार्याच्या अगोदर असतं. कारण असेल तरच कार्याची काय होऊ शकते, उत्पत्ती होऊ शकते. मग रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होतो आणि शुक्तीच्या ठिकाणी रजताचा अध्यास होतो. मग रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होण्यासाठी कारण कोण मानलंस तू, भय हे कारण मानलं, आहे की नाही. रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होण्यासाठी कारण कोण झालं, भय हे कारण झालं. कारण कधी असावं लागतं, कार्याच्या अगोदर असावं लागतं. पण एखाद्या माणसाला रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भास झाला त्यावेळेला त्याला भीती अगोदर वाटली का नंतर वाटली, सर्प पाहिल्याच्या नंतर भीती वाटली की नाही. म्हणजे कार्य अगोदर झालं आणि कारण काय झालं, नंतर झालं. किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा भ्रम झाला आणि त्या रजताविषयी त्याच्या मनामध्ये काय झाला, लोभ निर्माण झाला. तो लोभ कधी निर्माण झाला, अध्यासाच्या नंतर लोभ निर्माण झाला. आणि लोभ आणि भय यांना तर तू काय मानलेलं आहे, कारण मानलेलं आहे. मग कारण जर त्यांना मानलं तर ते कार्याच्या उत्पत्तीच्या अगोदर असलं पाहिजे कारण, तरच त्याला कारण म्हणता येतं. मग या ठिकाणी लोभ आणि भय हे जे विकार आहेत, हे विकार कधी निर्माण होतात, ज्ञानानंतर उत्पन्न होतात. ज्ञानानंतर उत्पन्न होतात, भले ते ब्रह्मज्ञान असेल पण तरी सुद्धा ते कोणतं, ते काय आहे, ज्ञानच आहे. रज्जूच्या ठिकाणी सर्प भासला म्हणजे सर्पाचं काय झालं, ज्ञान झालं. ते प्रमाज्ञान नाही, ते कोणतं ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे. जरी ब्रह्मज्ञान असलं तरी सुद्धा ते काय आहे, सर्पाचं ज्ञानच आहे. म्हणून भयाचा जो विकार निर्माण झाला हा कधी झाला,
सर्पाच्या अध्यासाच्या नंतर निर्माण झाला, किंवा लोभ हा जो विकार आहे हा विकार त्या शुक्तीवर जे रजत भासलं त्या रजताच्या ज्ञानानंतर काय झालेलं आहे, उत्पन्न झालेलं आहे. वास्तविक पाहिलं तर तो अध्यासाच्या अगोदर व्हायला पाहिजे होता कारण असल्यामुळे, पण तसं न घडताना ज्ञानाच्या नंतर हे लोभ आणि भय हे काय झालेले आहेत, हे विकार उत्पन्न झालेले आहेत. म्हणून त्यांना रुपयाच्या किंवा सर्पाच्या ज्ञानोत्पत्तीमध्ये कारण मानणे संभवत नाही. म्हणून रुपयाच्या किंवा सर्पाच्या जे ज्ञान झालं त्या ज्ञानाच्या उत्पत्तीला त्याला काय करता येत नाही, कारण मानता येत नाही. कारण जर त्यांना कारण मानायचं असेल तर ते कारण कधी असलं पाहिजे, कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली किंवा कार्याच्या अगोदर असलं पाहिजे, तरच त्याला काय करता येतं, आपल्याला कारण मानता येतं. आणि या ठिकाणी तू जे कारण मानलेलं आहे लोभ आणि भय हे कधी उत्पन्न झालं तर ज्ञानाच्या नंतर उत्पन्न झालेलं आहे. म्हणून त्यांना काय करता येत नाही, कारण मानता येत नाही. या प्रकारे आलं लक्षामध्ये, या प्रकारे करून प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष अध्यासात हेतू नाही हे सिद्ध झाले. आणि याप्रमाणे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ आणि भय असले पाहिजे तरच अध्यास घडतो. असं जे तू म्हटलं होता ते तुझं म्हणणं कसं आहे, अतिशय चुकीचं आहे. कारण का लोभ भयादी हे जे दोष आहेत ते अध्यासाला काय नाहीत, कारण नाही. हे सप्रमाण आम्ही काय केलं, तुला युक्तीनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे म्हणजे आतापर्यंत त्याने काय सांगितलं, प्रमेयाच्या ठिकाणी असणारा जो सादृश्य दोष आहे तो दोषही संभवत नाही, आणि प्रमात्याच्या ठिकाणी जे लोभ भयादी दोष आहेत ते दोषही संभवत नाहीत. आणि आता तिसरा, प्रमाणाच्या ठिकाणी जो दोष सांगितला होता तो दोषही काही होत नाही, सिद्ध होत नाही. त्याचप्रमाणे प्रमाण दोषही अध्यास हेतू नाही. कारण सर्व पुरुषांना रूपरहित आकाशाच्या ठिकाणी नील रूपाचा अध्यास होतो. आकाश आहे, मग ते आकाश नावाची काही वस्तू आहे का? आकाश नावाचा काही पदार्थ नाही. पंचमहाभूतामध्ये आकाश मानलेलं आहे, पण मानलेलं असलं तरी सुद्धा पंचमहाभूतापैकी आकाश, आकाशाच्या नंतर कोण आहे, वायू, वायूच्या नंतर कोण आहे, तेज, आणि तेजाच्या नंतर कोण आहे, जल, आणि जलाच्या नंतर कोण आहे, पृथ्वी. पृथ्वी हे जे महाभूत आहे हे प्रत्यक्ष आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाने दिसतं, नाही का? पृथ्वी आपल्याला दिसते. जल हे सुद्धा आपल्याला काय होतं, प्रत्यक्ष प्रमाणाने दिसतं, डोळ्याला दिसतं. पण पृथ्वीपेक्षा जल हे कसं आहे, सूक्ष्म आहे. पृथ्वी स्थूल आहे, त्याच्यापेक्षा जल हे कसं आहे, सूक्ष्म आहे. त्याचं ग्रहण करता येतं. पृथ्वीचं सुद्धा काय करता येतं, ग्रहण करता येतं. पृथ्वीपासून अनेक प्रकारचे घट मठ इत्यादी पदार्थ सुद्धा तयार करता येतात, त्याचा उपयोग करता येतो. जल, पाण्याचं काही घर तयार करता येत नाही, पाण्याचं काही घट तयार करता येत नाही. पाण्याला कशाच्या तरी साह्याने काय करावं लागतं, घ्यावं लागतं. घटाच्या साह्याने पाण्याला घ्यावं लागतं. म्हणून पृथ्वीपेक्षा जल हे कसं आहे, सूक्ष्म आहे. आणि त्याच्याही पेक्षा अग्नी अधिक सूक्ष्म आहे. अग्नीला काही भांड्यामध्ये काही घेता येत नाही आपल्याला, पण तरी सुद्धा अग्नी काय होतं, दिसतो. प्रत्यक्ष प्रमाणाने अग्नीचं काय होतं, ज्ञान होतं. अग्नीपेक्षाही वायू हा अधिक सूक्ष्म आहे. वायू हा काय डोळ्याने दिसत नाही, पण तरी सुद्धा वारा आल्याच्या नंतर काय होतं, झाडं हलतात. ज्या अर्थी झाड हलतं त्या अर्थी काय सुटला पाहिजे, वारा सुटला असला पाहिजे. म्हणजे अनुमानाने काय करता येतं, वाऱ्याचं काय करता येतं, ज्ञान करून घेता येतं अनुमान प्रमाणाने. पण आकाश नावाचं महाभूत त्या वायूपेक्षाही कसं आहे, सूक्ष्म आहे. ते डोळ्यानेही दिसत नाही आणि कुठल्या प्रमाणाने काय करता येत नाही, अनुमान प्रमाणाने सुद्धा काय करता येत नाही, सिद्ध करता येत नाही. पण मग आकाश म्हणजे काय, तर आकाश म्हणजे पोकळी, आकाश म्हणजे रिकामी जागा. जी जी रिकामी जागा आहे तिला काय म्हटलं जातं, अवकाश. अवकाश म्हणजे आकाश. सर्व ठिकाणी आकाश आहे. आकाश हे कसं आहे, व्यापक आहे. ब्रह्मही व्यापक आहे आणि आकाशही व्यापक आहे. मग दोघांमध्ये काय फरक झाला, ब्रह्म हे निरपेक्ष व्यापक आहे आणि आकाश हे कसं आहे, सापेक्ष व्यापक आहे. म्हणजे बाकीच्या पंचमहाभूताच्या अपेक्षेने आकाश कसं आहे, मोठं आहे, व्यापक आहे. मग त्या आकाशाचं ज्ञान प्रत्यक्ष इंद्रियांना आपल्याला होत नाही, पण तरी सुद्धा श्रुतीमध्ये काय केलेलं आहे, आकाश सांगितलेलं आहे.
म्हणून आकाश म्हणजे ही रिकामी जागा, पोकळी जागा. पण आपण जर स्वच्छ आकाश असेल, निरभ्र असेल, अशा वेळेला जर वरती पाहिलं तर आकाश आपल्याला कसं दिसतं? निळं दिसतं. आकाशाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रंग नसताना सुद्धा आकाश आपल्याला कसं दिसत असतं? निळं दिसत असतं. मग आपण इथे बसलेलो आहोत, एवढ्यांनाच आकाश निळं दिसतं का? नाही. सर्व प्राणी मात्रांना ते आकाश कसं दिसत असतं? निळं दिसत असतं. वास्तविक पाहिलं तर आकाशाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रंग नाही. मग रंगरहित आकाशाच्या ठिकाणी सुद्धा त्या निळ्या रंगाचा काय होत असतो? अध्यास घडत असतो. मग एखाद्याच्या डोळ्याला दोष झालेला असेल म्हणून त्याला आकाश निळं दिसेल, पण इथं सगळ्यांनाच आकाश निळं दिसतं म्हणून सगळ्यांच्याच डोळ्याच्या ठिकाणी काही विकार झालेला आहे का? नाही. पण प्रमाणाच्या ठिकाणी म्हणजे नेत्राच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष नसताना सुद्धा आकाश काय होता? सर्वांना निळं दिसतं. ते सांगतात इथे, कारण सर्व पुरुषांना रूपरहित आकाशाच्या ठिकाणी नील रूपाचा अध्यास होतो. सर्वच लोकांना काय होतं? आकाशाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रूप नसताना सुद्धा ते आकाश निळं आहे अशा प्रकारचा काय होत असतो? अध्यास होत असतो. सर्वांच्या नेत्ररूप प्रमाणामध्ये पित्ताचा किंवा तिमिराचा दोष म्हणणे संभवत नाही. मग सगळ्यांच्याच डोळ्याला काय झालंय? तिमिर नावाचा रोग आहे. मग तिमिर नावाचा रोग झालाय म्हणून सगळ्यांनाच आकाश निळं दिसतं असं काही म्हणता येत नाही. किंवा सगळ्यांनाच पित्त झालेलं आहे म्हणून आकाश निळं दिसतं असंही काही म्हणता येत नाही. जसा सर्वांना भूक लागण्यास जसा दोष नाही, तसे सर्वांना आकाश निळे दिसण्यास पित्तादी दोष नाही. ज्याप्रमाणे सगळ्यांना भूक लागते, मग भूक लागते म्हणून तो काही दोष आहे का? तो काही दोष मानता येत नाही. त्याप्रमाणे सर्वच्या सर्व प्राणी मात्रांना आकाश कसं दिसतं? निळं दिसतं. म्हणून सर्वांच्याच नेत्रामध्ये काही दोष आहे असं मात्र काही म्हणता येत नाही. म्हणून प्रमाण दोषही अध्यासात हेतूनही सिद्ध झाले. याच्यावरून काय झालं? प्रमाणाच्या ठिकाणी जर दोष असेल तरच अध्यास घडतो असं जे तू म्हटलं होता, तर आम्ही सांगतो की प्रमाणाच्या ठिकाणी दोष नसताना सुद्धा अध्यास घडायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे आकाशाच्या ठिकाणी कुठल्याही रंग नसताना सुद्धा त्या आकाशाच्या ठिकाणी नील रूपाचा काय होतो? अध्यास घडू शकतो. त्याप्रमाणे प्रमाण दोष ही या ठिकाणी अध्यासाला कारण नाही. हे काय झालेलं आहे? तर सिद्ध झालेलं आहे. आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा जो अध्यास होतो त्यामध्ये सादृश्य दोषाचाच अभाव आहे असे नाही, तर प्रमाण दोषाचा व प्रमातृ दोषाचाही अभाव आहे. तर या ठिकाणी हा जो आकाशाच्या ठिकाणी नील रंगाचा जो अध्यास होतो त्या अध्यासामध्ये कुठल्याही प्रकारचं सादृश्य नाही, नाही का? आकाश कोणत्या रंगाचं आहे? कोणताच रंग नाही आकाशाच्या ठिकाणी. पण असं असताना सुद्धा त्याच्या ठिकाणी नील रंगाचा काय होतो? अध्यास घडतो. म्हणून कुठल्याही प्रकारचं सादृश्य नाही. रंगरहित आकाश आणि अध्यासामध्ये कसं दिसतं? ते निळं दिसतं. मग निळं आणि रंगरहित त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं सादृश्य आहे का? म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सादृश्य दोष नाही. आणि सादृश्य दोष नसताना सुद्धा काय घडतो? अभाव घडतो. त्याशिवाय प्रमाण दोषही नाही. म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यांना रोग झालेला आहे असं काही म्हणता येत नाही. मग प्रमाण दोष नसताना सुद्धा त्या ठिकाणी काय आहे? अध्यास घडतो. त्याशिवाय प्रमातृ दोषाचा, प्रमात्यामध्ये काही दोष आहे का? पाहणाऱ्यामध्ये प्रमात्यामध्ये लोभ भयादी कुठल्याही प्रकारचा दोष नाही. कुठल्याही प्रकारचा दोष नसताना सुद्धा काय त्या आकाशाच्या ठिकाणी निळ्या रंगाचा काय होतो? अध्यास घडतो. म्हणजे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या सर्व दोषांचा त्या ठिकाणी काय आहे? अभाव आहे. कशाच्या ठिकाणी? या आकाशाच्या ठिकाणी. म्हणजे आकाशाच्या ठिकाणी नील रंगाचा जो अध्यास घडतो त्या ठिकाणी तीनही दोषांचा अभाव असताना सुद्धा काय घडू शकतो? अध्यास घडू शकतो. कोणताही दोष नसता आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा अध्यास होतो, तसा आत्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसता बंधाचा अध्यास संभवनीय आहे. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष नसता. कुठल्याही प्रकारचा दोष नसता म्हणजे तू जे आतापर्यंत जे 3 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय, यांच्या ठिकाणी जर दोष असेल
तरच काय होऊ शकतो, अध्यास घडू शकतो. म्हणजे प्रमेयाच्या ठिकाणी कोणता दोष पाहिजे, सादृश्य दोष पाहिजे. आणि आत्मा आणि बंध यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सादृश्य नाही, म्हणून तू काय म्हणत होता, त्यांच्या ठिकाणी अध्यास घडू शकत नाही. पण सादृश्य दोष नसताना सुद्धा अध्यास घडू शकतो. प्रमातेच्या ठिकाणी कोणता दोष पाहिजे, लोभ भयादी दोष पाहिजे, पित्तमलादी दोष पाहिजे प्रमाणाच्या ठिकाणी, तरच काय घडू शकतो, अध्यास घडू शकतो. पण आम्ही सांगतो की कुठल्याही प्रकारचा दोष नसताना सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या जगतादी बंधाचा किंवा अहंकारादी बंधाचा काय घडू शकतो, अध्यास घडू शकतो. अध्यास घडणे शक्य आहे. या दोषांचा विचार संक्षेप शारीरिक विवरणादी ग्रंथात विस्तारपूर्वक करून हे दोष अध्यासाच कारण नाहीत हे सिद्ध केले आहे. आणि हे जे 3 प्रकारचे दोष आहेत आणि हे 3 प्रकारचे दोष अध्यासाला कारणीभूत कसे नाहीत याचा विचार जर पाहायचा असेल तर संक्षेप शारीरिक नावाचा ग्रंथ आहे वेदांतामध्ये, किंवा विवरण प्रमेय नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये काय करा तुम्ही बघा, असं त्याने काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. पण इथे अधिक विस्तार होईल म्हणून त्याचं वर्णन काय केलेलं नाही, या ठिकाणी केलेलं नाही. याप्रमाणे कार्याध्यासाचा संभव कसा आहे हे काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. पूर्व पक्षाच्या मताने कार्याध्यासाचा असंभव सांगितला होता. का सांगितला होता की सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि 3 प्रकारचे दोष ही सामग्री मिळत नाही, म्हणून कार्याध्यासाचा काय केला होता, असंभव सांगितला होता. तर ही जी सामग्री सांगितली पूर्व पक्षाच्या मताने, ही सामग्रीची या सामग्रीची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही, म्हणून ही सामग्री नसताना सुद्धा अध्यास घडू शकतो, हे काय केलेलं आहे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. आणि दुसरं त्याने काय सांगितलं होतं, कारणाध्यासाचा असंभव सांगितलं होता पूर्व पक्षाच्या मताने. आता कारणाध्यासाचा संभव कसा आहे हे सांगतात. कारणाध्यासाचा संभव शंकेचा अनुवाद, म्हणजे पूर्व पक्षाने जी शंका मांडली होती त्या शंकेचा काय केला होता, अनुवाद केला. अनुवाद या ठिकाणी करतात. हा, काय विचारायचं का, विचारा. हा, पाठ आहे का, पाठ असला तर आपण थांबू. विशेष रूपे करून अज्ञात वस्तूचे ठिकाणी अध्यास होतो आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे, म्हणून त्याचे ठिकाणी अज्ञान संभवत नाही. कारण तमाचा आणि अंधकाराचा आणि प्रकाशाचा परस्पर विरोध आहे. जसा स्वच्छ प्रकाशात रज्जूच्या ठिकाणी सर्पाध्यास होत नाही, तसा स्वयंप्रकाश आत्मेच्या ठिकाणी बंधाचा अध्यास संभवणे. पूर्व पक्षाने शंका केली होती की कोणताही अध्यास घडायचा असेल तर त्या अधिष्ठानाचं सामान्य रूपाने ज्ञान असलं पाहिजे आणि विशेष रूपाने काय असलं पाहिजे, अज्ञान असलं पाहिजे, तरच अध्यास घडू शकतो. आणि त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं होतं रज्जू सर्पाचं. ज्या वेळेला रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होतो त्यावेळेला रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान असतं, म्हणजे इदम रूपाने इथे काहीतरी पडलेलं आहे असं रज्जूचं सामान्य रूपाने काय असतं, ज्ञान असतं. परंतु ही रज्जूच आहे असं विशेष रूपाचं काय असतं, ज्ञान नसतं. म्हणजे विशेष रूपाचं काय असतं, अज्ञान असतं. म्हणून अध्यास घडायचा असेल तर सामान्य रूपाचं ज्ञान पाहिजे आणि विशेष रूपाचं काय पाहिजे, अज्ञान पाहिजे, तरच काय होऊ शकतो, अध्यास घडू शकतो. किंवा शुक्ती रजताच्या दृष्टांतामध्ये इथे काहीतरी चकाकणारा पदार्थ पडलेला आहे असं शुक्तीचं सामान्य ज्ञान असतं, परंतु ही शुक्तीच आहे असं शुक्तीचं ज्ञान नसतं. म्हणजे शुक्तीचं काय असतं, अज्ञान असतं. म्हणजे अध्यास जर घडायचं असेल तर विशेष रूपाचं काय पाहिजे, अज्ञान पाहिजे, आणि सामान्य रूपाचं काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. विशेष रूपे करून अज्ञात वस्तूचे ठिकाणी अध्यास होतो. म्हणजे विशेष रूपाने जर अधिष्ठानाचं जर अज्ञान असेल तरच काय घडू शकतो, अध्यास घडू शकतो. एरवी अध्यास घडू शकत नाही. आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे, नाही का. आत्मा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश आहे म्हणजे कसं आहे, चित स्वरूप आहे. चित स्वरूप आहे म्हणजे कसं आहे, तर ज्ञान स्वरूप आहे, नाही का. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आत्मा हा ज्ञानरूप आहे आणि ज्ञानरूप असल्यामुळे त्याचे ठिकाणी अज्ञान संभवत नाही. ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. का अज्ञान संभवत नाही, ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही परस्पर विरोधी पदार्थ आहेत. आणि मग 2 विरोधी पदार्थ एकाच काळी एकाच ठिकाणी राहू शकत नाही. एकाच ठिकाणी ज्ञानही आहे आणि अज्ञानही आहे असं मात्र म्हणता येत नाही.
या ठिकाणी प्रकाशही आहे आणि अंधकारही आहे असं म्हणणं जसं संभवत नाही. कारण प्रकाश आणि अंधार हे दोन्ही परस्पर विरोधी पदार्थ आहेत आणि परस्पर विरोधी पदार्थ असल्यामुळे ते दोन्ही पदार्थ एकाच वेळेला एका ठिकाणी राहू शकत नाही. त्याप्रमाणे आत्मा हा कसा आहे, ज्ञानस्वरूप आहे असं तुम्ही म्हणता, आणि मग ज्ञानस्वरूप असताना सुद्धा पुन्हा म्हणता आत्म्याच्या ठिकाणी काय आहे, अज्ञान आहे असं म्हणता. कोणतं अज्ञान आहे, विशेष रूपाचं अज्ञान आहे असं म्हणता. मग ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही परस्पर विरोधी धर्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहू शकत नाही. जसा स्वच्छ प्रकाशात रज्जूच्या ठिकाणी सर्पाध्यास होत नाही, तसा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास संभवनीय नाही. स्वच्छ प्रकाशामध्ये आता जर इथं रज्जू पडलेली असेल तर त्या रज्जूच्या ठिकाणी आपल्याला सर्पाचा अध्यास होईल का, नाही होणार. कारण का, अधिष्ठान रज्जूचं आपल्याला काय आहे, इथे पूर्णपणे ज्ञान आहे. ही रज्जूच आहे असं रज्जूचं विशेष त्या ठिकाणी ज्ञान आहे. त्याप्रमाणे जर आत्मस्वरूपाचं तुम्ही काय म्हणता, ज्ञान आहे की नाही, सामान्य ज्ञान आहे की नाही आत्मस्वरूपाचं, मग आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे असं तुम्ही म्हणता, आणि मग ज्ञान असताना काय होणार नाही, अध्यास घडू शकणार नाही. म्हणून तुम्ही जो हेतू दिला होता की सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असेल तरच अध्यास घडतो, मग आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असं म्हणणं संभवत नाही. कारण का दोन्ही परस्पर विरोधी धर्म आहेत आणि ते दोन्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून आत्मा हा स्वयंप्रकाश असल्यामुळे स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकारादी बंधाचा अध्यास घडणं शक्य नाही. अशी पूर्व पक्षाने काय केलेली होती, शंका केली होती. त्या शंकेचा थोडक्यामध्ये इथे अनुवाद केलेला आहे. आता त्या शंकेचं समाधान सांगतात. ही शंका बरोबर नाही. कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे हे करे, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. अज्ञान आहेच, पण त्याचा तो प्रकाश म्हणजे ज्ञान, शास्त्रात ज्याला सामान्य ज्ञान म्हणतात, ते आत्म्याच्या ठिकाणी असणारे अज्ञानाच्या विरोधी नाही. जर विरोधी असते तर सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते, ती प्रतीती आली नसती. त्या प्रतीतीवरून अज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे असे ठरते. तरी ते सांगतात, तुम्ही जी शंका मांडलेली आहे ती शंका एकदम चुकीची. का चुकीची आहे? कारण आत्मा हा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे, हे बरोबर आहे. ज्ञानस्वरूप आहे आत्मा, स्वयंप्रकाश रूप आहे आत्मा, हे खरं आहे. पण त्याच्या ठिकाणी तू म्हणतोस की अज्ञान संभवत नाही, हे म्हणणं मात्र तुझं बरोबर नाही. कारण आत्मा जरी स्वयंप्रकाश असला तरी सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान काय होऊ शकतं, संभवू शकतं, अज्ञान असू शकतो. कारण का, पण त्याचा तो प्रकाश म्हणजे ज्ञान, म्हणजे कोणतं ज्ञान, सामान्य ज्ञान. आत्म्याचं जे काय आहे ते सामान्य ज्ञान, ते आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. प्रत्येक जीवाला आत्मस्वरूपाचं सामान्य ज्ञान आहे. मी आहे ही जी स्फूर्ती आहे, ही स्फूर्ती कोणाची आहे, मी आहे म्हणजे आत्मस्वरूपाला धरूनच काय होत असतं, अशा प्रकारचं ज्ञान होत असतं. मी आहे हे जे ज्ञान आहे हे कोणाचं आहे, आत्म्याचंच ज्ञान आहे. म्हणून आत्म्याचं सामान्य रूपाने सर्वांना काय आहे, ज्ञान आहे ते. म्हणून जो आत्म्याचा जो प्रकाश आहे म्हणजे स्वयंप्रकाश स्वरूपाचं स्वरूप असणारा जो आत्मा आहे, की शास्त्रामध्ये ज्याला सामान्य ज्ञान म्हटलेलं आहे, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारं जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या विरोधी नाही. ज्ञान आणि अज्ञानाचा विरोध आहे हे म्हणणं बरोबर आहे, पण कोणत्या ज्ञानाचा आणि कोणत्या अज्ञानाचा विरोध आहे हे मात्र तुला समजलेलं नाही. सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी नाही. प्रत्येकाला आत्मस्वरूपाचं विशेष ज्ञान आहे की सामान्य ज्ञान आहे? आत्मस्वरूपाचं कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. आणि मग हे सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही. मग अज्ञानाच्या विरोधी कोणतं ज्ञान आहे? विशेष ज्ञान आहे. मी आत्मा आहे अशा प्रकारचे ज्यावेळेला अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती होते, म्हणजे शुद्ध अंतकरण असेल आणि शुद्ध अंतकरणामध्ये श्री गुरुनी शिष्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि त्या उपदेशाच्या नंतर त्याच्या ठिकाणी असंभावनादित सर्वच्या सर्व दोष दूर होऊन अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारच्या वृत्तीचा उदय झाला, तर ते विशेष ज्ञान काय करत असतं,
त्या अज्ञानाचा काय करत असतं, नाश करतं. म्हणून सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या काही नाही, विरोधी नाही. ते आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. म्हणजे जे सामान्य ज्ञान आहे ते सामान्य ज्ञान अज्ञानाला कुठल्याही प्रकारचा विरोध करत नाही. जर विरोध असल्यासाठी उदाहरण दिले त्यांनी, जर विरोधी असते तर सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाचे ठिकाणी प्रतीती येते ती आली नसती. त्या प्रतीतीवरून अज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे. मनुष्य झोपेतून सकाळी उठल्याच्या नंतर काय म्हणतो, मी रात्री काहीही जाणत नव्हतो. म्हणजे चोर कधी आले, चोरी करून कधी गेले, मला काहीही माहिती पडलं नाही, मी काही जाणत नव्हतो. मग झोपेमध्ये आत्मा नव्हता का? आत्मा होता. आत्मा नसता तर झोपेतून जागा झाल्याच्या नंतर त्याला प्रतीती आली असती का त्या अज्ञानाची? मी काहीही जाणत नव्हतो ही प्रतीती कोणाला आली? आत्म्यालाच आली. हे ज्ञान कोणाला झालं? आत्म्यालाच झालं. आता ते आत्म्याला झालं कसं, कसं होतं, पुढे त्याचं विस्ताराने वर्णन आहे. कारण ज्यावेळेला बाह्य पदार्थाचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान होतं ते ज्ञान कशाच्या द्वारा होतं? अंतःकरण वृत्तीच्या द्वारा होतं. बरोबर का नाही? पुस्तकाचं ज्ञान आपल्याला झालं, हे ज्ञान कशाने झालं? अंतःकरणाची वृत्ती पुस्तकापर्यंत गेली आणि मग त्या अंतःकरण वृत्तीच्या द्वारा त्याचं काय झालं? ज्ञान झालं. पण झोपेमध्ये अंतःकरण वृत्ती आहे का? अंतःकरणाची वृत्ती कुठं लीन झाली? आपल्या अज्ञानामध्ये, आपल्या कारणामध्ये म्हणजे अविद्येमध्ये अंतःकरणाची वृत्ती काय झाली? लीन झाली. पण अविद्या तर तिथे आहेच ना. मग आत्म्याला मी काही जाणत नव्हतो हे जे अज्ञानाचं ज्ञान झालं, हे अज्ञानाचं ज्ञान कोणत्या वृत्तीद्वारा झालं? तर अविद्या वृत्तीद्वारा झालं. म्हणून कारण अविद्या ही काय आहे? सगळ्याला कारण आहे. आणि त्या अविद्या झोपेमध्ये सुद्धा आहेच. हे अंतःकरण जरी नसलं तरी त्या अंतःकरणाचं असणारं जे कारण अविद्या, त्या अविद्या वृत्तीद्वारा काय होत असतं? मी काही जाणत नव्हतो या अज्ञानाचं ज्ञान त्याला झालं. म्हणजे आत्मा हा स्वयंप्रकाश आहे. सामान्य रूपाने त्याचं ज्ञान आहे. ते सामान्य रूपाने जर त्याचं ज्ञान नसतं तर मी रात्री काहीही जाणत नव्हतं अशा प्रकारचं अज्ञानाचं जे प्रकाशन केलं ते प्रकाशन झालं नसतं. आणि हे प्रकाशन कोणी केलं? आत्म्यानेच केलं. आत्मा हा स्वयंप्रकाश आहे आणि त्या स्वयंप्रकाश आत्म्यानेच काय केलं? त्या अज्ञानाला जाणलं. म्हणजे आत्मा स्वयंप्रकाश असताना सुद्धा त्याच्या ठिकाणी काय राहिलं? अज्ञान राहिलं. म्हणजे तू जे म्हणत होता की या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी राहू शकत नाही, ज्ञान आणि अज्ञान, तर आम्ही सांगतो सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी नाही. म्हणून आत्म्याचं सामान्य रूपाने ज्ञान म्हणजे आत्मा त्या ठिकाणी आहेच आणि आत्मा असताना सुद्धा त्या ठिकाणी काय राहिलं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी काही जाणत नव्हतो अशा प्रकारचं जे अज्ञान आहे ते अज्ञान त्या ठिकाणी होतच. म्हणजे सुषुप्तीमध्ये मी झोपेत काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते, ही अज्ञान मी काही जाणत नव्हतो हे जे अज्ञान आहे ही अज्ञानाची प्रतीती सुद्धा कोणाला झाली? आत्म्यालाच झाली. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची काय आहे? प्रतीती आहे. ती प्रतीती जर ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही वस्तू एका ठिकाणी राहू शकत नसत्या तर अज्ञानाची प्रतीती आत्म्याला आली असती का? मी काही जाणत नव्हतो म्हणजे मी अज्ञानी आहे ही अज्ञानाची प्रतीती आज्ञाला आली, ती प्रतीती मात्र आली नसती. आणि त्या प्रतीतीवरून म्हणजे मी काही जाणत नव्हतो, मी अज्ञानी आहे अशा प्रकारची जी प्रतीती आहे त्या प्रतीतीवरून अज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे. याच्यावरून काय ठरलं? आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय कोण झाला? अज्ञान झाला. म्हणजे आत्म्यानेच काय केलं? आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय झाला म्हणजे काय झालं? आत्म्यानेच काय केलं? त्या अज्ञानाचं प्रकाशन केलं. म्हणजे आत्म्यानेच काय केलं? त्या अज्ञानाला जाणलं. म्हणून अज्ञान हे काय झालं? विषय झाला. आणि तो कोणाचा विषय झाला? आत्म्याचा विषय झाला. आत्म्याचा विषय काय म्हणजे आत्म्यानेच त्या अज्ञानाचं प्रकाशन केलं. म्हणून आत्म्याचा अज्ञान हा काय झाला? विषय काय झाला? विषय झाला. अज्ञान म्हणजे कोणतं अज्ञान? मी काही जाणत नव्हतं अशा प्रकारचं जे अज्ञान आहे हे अज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा काय झाला? विषय झाला असे ठरते. सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. तर या ठिकाणी सांगतात सुषुप्तीमध्ये अज्ञानाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे. झोपेमध्ये अज्ञानाचं ज्ञान असतं, झोपेमध्ये अज्ञान असतं.
नाही का. झोपेमध्ये माऊलीनं वर्णन केले, मनुष्य झोपेमध्ये गाढ झोपला आणि झोपल्याच्या नंतर एका बाजूला उर्वशी येऊन बसली आणि एका बाजूला साप येऊन बसला, तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारची जाणीव नसते. का जाणीव नसते? तर त्या ठिकाणी काय असतं? अज्ञान असतं, आहे की नाही. म्हणजे एकदम तो गाढ झोपेमध्ये गेल्याच्या नंतर बाह्य पदार्थाची त्याला कुठल्याही प्रकारची प्रतीती येत नाही. का प्रतीती येत नाही? बाह्य पदार्थाचं ज्ञान करून देणारी जी काही इंद्रिय आहे, जी काही अंतःकरणाची वृत्ती आहे, ती अंतःकरणाची वृत्ती आणि ती इंद्रियच त्या ठिकाणी नसतात म्हणजे कुठे गेलेले असतात? ते आपल्या कारणाच्या ठिकाणी ती काय झालेली असतात? लीन झालेली असतात. म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान होत नाही. आणि मग त्या सुषुप्तीमध्ये सुद्धा अज्ञानाचं तर काय असतं? प्रत्यक्ष ज्ञान असतं. अज्ञानाचं ज्ञान असतं. म्हणूनच तर तो सकाळी उठल्याच्या नंतर म्हणतो ना, मी काही जाणत नव्हतो. जर ते अज्ञानाचं ज्ञान नसतं तर त्याला सकाळी उठल्याच्या नंतर त्या अज्ञानाची स्मृती झाली असती का? ज्या अर्थी त्याला अज्ञानाची स्मृती होते सकाळी उठल्याबरोबर, त्यावेळेला त्या अज्ञानाचा त्यानं झोपेमध्ये काय केला पाहिजे? अनुभव घेतलेला असला पाहिजे. कारण का असा नियम आहे की स्मृती ही कधीही पूर्वीच्या अनुभवा वाचून होत नाही. मला अचानक आता वाघाची स्मृती झाली, पण मी पूर्वी कधी वाघ पाहिलेला नाहीये. वाघ पाहिलेला नाही तर वाघाची स्मृती होईल का? होणारच नाही. पूर्वी जर एखादा विषय अनुभवलेला असेल तरच त्याची काय होऊ शकते? स्मृती होऊ शकते. जर त्यानं त्या विषयाचा अनुभवच घेतला नसेल तर त्याला त्याची स्मृती होते का? नाही होत. एकदम मी मंदिरात गेलो, माऊलीचं दर्शन केलं, अशा प्रकारची स्मृती झाली. पण पूर्वी हा कधी मंदिरातच गेलेला नाही, कधी दर्शनच घेतलं नाही, तर तशा प्रकारची त्याला स्मृती होईल का? स्मृती होणारच नाही. कारण स्मृती ही पूर्वीच्या अनुभवानेच काय होत असते. पूर्वीचा जर अनुभव नसेल तर तशा प्रकारची काय होत नाही? स्मृती होत नाही. कारण स्मृती पूर्वानुभवा वाचून केव्हाही होत नाही. पूर्वी जर अनुभव असेल म्हणजे एखादा विषय पाहिलेला असेल, एखादा विषय ऐकलेला असेल, एखाद्या विषयाचा अनुभव घेतलेला असेल तरच काही कालांतराने त्याची काय होत असते? स्मृती होते. म्हणजे काय होते? आठवण होते. एखाद्याला आईची आठवण झाली, मग आईची आठवण केव्हा होते? पूर्वी आईचा अनुभव आहे तरच काय होऊ शकते. आता ज्यानं कधी आईच बघितली नाही त्याला आईची स्मृती होईल का? होणारच नाही. म्हणून अनुभवा वाचून कधीही स्मृती होत नाही. आणि जागा झाल्याच्या नंतर तर अज्ञानाची काय होते? स्मृती होते. जागा झाल्याबरोबर तो काय म्हणतो? मी काहीही जाणत नव्हतो ही जी स्मृती आहे, ही स्मृती त्याला झाली. पण कशी झाली? पूर्वीचा अनुभव होता म्हणून झाली. मग पूर्वीचा अनुभव कोणाला होता? आत्म्याला त्याच्या काय होता? पूर्वीचा अनुभव होता. म्हणूनच काय झाली? त्याला ही मी काही जाणत नव्हतो अशा प्रकारची त्याला काय झालेली आहे? स्मृती झालेली आहे. आणि स्मृती तर पूर्वीच्या अनुभवा वाचून कधी होत नाही असा काय आहे? नियम आहे. ज्या अर्थी त्याला स्मृती झाली त्या अर्थी त्याला पूर्वी अनुभव असला पाहिजे. कुठं अनुभव असला पाहिजे? झोपेमध्ये अनुभव असला पाहिजे. अनुभव घेणारे साधनं तर या ठिकाणी नाही, त्या अर्थी तो अनुभव कोणी घेतला? आत्म्याने घेतला. म्हणून आत्म्याने त्या ठिकाणी अज्ञानाचा अनुभव घेतला आणि त्याच अनुभवाची स्मृती जागृतीमध्ये आल्याच्या नंतर त्याला काय झालेली आहे. कारण स्मृती अनुभवा वाचून कधीही होत नाही. यावरून सुषुप्तीमध्ये सुखाची आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीती येते त्याची जागृतीमध्ये स्मृती होते. याच्यावरून काय ठरलं की सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये सुखाचाही अनुभव आहे, नाही का. मी रात्री गाढ झोपलो होतो आणि मी काही जाणत नव्हतो, म्हणजे मी सुखाने झोपलो होतो असा सुखाचाही अनुभव आहे. आणि मी काही जाणत नव्हतो अशा प्रकारे अज्ञानाचाही त्या ठिकाणी काय आहे? अनुभव आहे. आणि मग त्याच अज्ञानाची आणि त्याच सुखाची प्रत्यक्ष प्रतीती केव्हा होते? तर जागृतीमध्ये होते. जागृतीमध्ये होते, प्रतीती होते. म्हणजे काय होतं? जो झोपेमध्ये सुखाचा आणि अज्ञानाचा अनुभव घेतला त्याच अनुभवाची स्मृती कुठे होत असते? जागृतीमध्ये होत असते. आणि ज्या अर्थी जागृतीमध्ये आल्याच्या नंतर सुखाची आणि अज्ञानाची त्याला काय झाली? स्मृती झाली, म्हणजे आठवण झाली. आणि स्मृती ही कधी होत असते? अनुभवा वाचून होत नाही. मग ज्या अर्थी स्मृती झाली त्या अर्थी याचा झोपेमध्ये काय घेतलेला असला पाहिजे? अनुभव घेतलेला असला पाहिजे. म्हणून ते सांगतात की
सुषुप्तीमध्ये सुखाची आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीती होते, प्रत्यक्ष आपल्याला त्याची प्रतीती झाली की नाही, मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो, अशा प्रकारची प्रत्यक्ष प्रतीती झाली आणि त्याचीच जागृतीमध्ये काय झाली, स्मृती झाली. म्हणजे झोपेमध्ये त्याची प्रतीती झाली म्हणजे काय केलं, त्याचं ज्ञान झालं आत्म्याला आणि त्याचंच काय झालं, स्मृती म्हणजे स्मरण, त्याचीच आठवण कधी झाली, जागृतीमध्ये झालेली आहे. जागृतीत सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. आता जागा झाला झोपेतलं सुख आहे का त्या ठिकाणी, जागा झाल्याच्या नंतर झोपेतलं सुखही नाही, उलट असं म्हणतो की मी आता उठूच नाही, 8 वाजले तरी झोपूनच राहावं, कारण झोपेमध्ये काय आहे, सुख आहे. आणि हे सुख कधीही आपल्यापासून दूर जाऊ नये. कारण असं का वाटतं माणसाला सुखाची इच्छा आहे. आणि दुसरं कारण तो कसा आहे, सुखरूप आहे, त्याचा मूळ स्वभाव कसा आहे, सुखरूप आहे. म्हणून सुखाची इच्छा होणं कसं आहे, साहजिक आहे, स्वाभाविक आहे. म्हणून हे जे सुख आहे, या सुखाचं त्याला काय झालं, ज्ञान झालं. कधी झालं, सुषुप्तीमध्ये झालं. मग जागा झाल्याच्या नंतर सुखाचं ज्ञान आहे का, सुखाची प्रतीती आहे का, आता फार मी सुखी आहे असं म्हणतो का, आता फार मी सुखाने झोपलेले आहे असं म्हणतो का, म्हणजे प्रत्यक्ष प्रतीती जागृतीमध्ये सुखाची नाहीये. आणि अज्ञानाची तरी प्रतीती आहे का, मी काही जाणत नव्हतो, अशा प्रकारचं अज्ञानाची सुद्धा प्रतीती जागृतीमध्ये नाहीये. कारण का, जागृतीत ज्ञानाची साधने तर अंतःकरण किंवा इंद्रिय ही आहेत, पण सुषुप्तीत त्याचा लय होतो. जागृतीमध्ये ज्ञानाची जी साधनं आहेत, ती साधनं, ज्ञानाची साधनं कोण आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण ही काय आहेत, ज्ञानाची साधनं आहेत. याच्या वाचून दुसरं कशानेही ज्ञान होत नाही. ज्ञान होतं म्हणताना कशाने होतं, तर ज्ञानाची साधनं आहेत ही पंच ज्ञानेंद्रिय. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय काय करतात, आपल्या जो विषय आहे त्या विषयाचं काय करून देतात, ज्ञान करून देतात. डोळ्याचा विषय आहे रूप, म्हणून नेत्रेंद्रिय कशाचं ज्ञान करून देतं, रूपाचं ज्ञान करून देतं. ते शब्दाचं ज्ञान करून देत नाही, ते रसाचं ज्ञान करून देत नाही, ते स्पर्शाचं ज्ञान करून देत नाही, ते गंधाचं सुद्धा काय करून देत नाही, ज्ञान करून देत नाही. फक्त एकच इंद्रिय असं आहे की ते आपल्या काय करतं, विषयालाही जाणतं आणि दुसऱ्या विषयालाही जाणतं. जिव्हा हे जे इंद्रिय आहे, या जिव्हा इंद्रियाचा विषय कोणता आहे, रस आहे की नाही. मग ते रसालाही जाणतं आणि पुन्हा स्पर्शालाही जाणतं. जिभेला स्पर्श पण कळतो. थंड आईस्क्रीम खा म्हणजे जिभेला कसं वाटतं, थंड वाटतं. आणि गरम गरम चहा पिल्याच्या नंतर आणि कडू पदार्थ खाल्ल्याच्या नंतर म्हणजे तिला स्पर्श पण जाणवतो आणि त्याला त्याचे काय होते, चव पण समजते. बाकीच्या इंद्रियांना आपापला विषय सोडून दुसऱ्या विषयाचं ज्ञान होत नाही. डोळा फक्त कशाला जाणतो, रूपालाच जाणतो. कान कशाला जाणतो, फक्त शब्दालाच जाणतो. नाक कशाला जाणतं, फक्त गंधालाच जाणतं. आणि जिव्हा कशाला जाणते, रसाला जाणते. आणि रसा व्यतिरिक्त ते काय जाणतं, स्पर्शाला पण जाणतं. तसंच त्वगेंद्रिय त्वचा हे कशाला जाणतं, स्पर्शाला जाणतं. स्पर्शाला जाणतं म्हणजे त्वचेला लगेच समजतं, हात लावल्याबरोबर समजतं का ही वस्तू कशी आहे, मऊ आहे की खडबडीत आहे. ज्याचा त्याचा विषय ज्याला त्याला कळतो. पिकलेला आंबा हातामध्ये घेतल्याच्या नंतर डोळ्याला काय दिसतं, त्याचं फक्त रूपच दिसतं. आणि मग त्याचा स्पर्श कोणाला होतो, हाताला होतो म्हणजे हाताच्या वरती असणारी जी त्वचा आहे त्या त्वचेला होतो. आणि त्याचा वास कसा आहे, हे त्याचा वास कोणाला कळतो, नाकाला कळतो. आणि त्याची चव कोणाला कळते, जिभेला कळते. म्हणून प्रत्येक इंद्रिय काय करत असतं, आपापल्या विषयाला जाणतं. कशाद्वारा जाणतं, अंतःकरण. सुख दुःख कोणाला कळतात, इंद्रियांना कळत नाही, ती कोणाला कळतात, अंतःकरणाला कळतात, आहे की नाही. म्हणून ज्ञानाची जी साधनं आहेत, ही साधनं पंच ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण एवढीच आहेत. पण सुषुप्तीमध्ये मात्र ती आहेत का, सुषुप्तीमध्ये ती काय झालेली आहेत, लय झालेले आहेत. कुठे लय झालेला आहे त्यांचा, आपल्या कारणाच्या ठिकाणी. त्यांचा नाश नाही होत इंद्रियांचा. खरं तर सृष्टीवादाच्या दृष्टीने सगळ्यांचा नाश होतो, पण या ठिकाणी स्थूलमानाने विचार चाललाय, त्यांचा काय झाला, लय झाला. लय का झाला म्हणायचं, तर दुसऱ्या दिवशी जागा झाल्याच्या नंतर ती इंद्रिय काय करत असतात, पुन्हा आपापली कार्य करत असतात. म्हणून
त्यांचा काय झाला, लय झाला. ज्याप्रमाणे पृथ्वीमध्ये एखाद्या बीजाचा काय होतो, लय होतो, आणि पाऊस पडल्याच्या नंतर त्याला काय फुटतो, अंकुर फुटतो. त्याप्रमाणे जागा झाल्याच्या नंतर तीच इंद्रिय ज्ञानाची जी साधनं आहे ती साधनं कार्य करण्यासाठी काय होत असतात, सक्षम होत असतात. आणि झोपेमध्ये मात्र ते कुठल्याही प्रकारचं काय करू शकत नाही, कार्य करू शकत नाही. म्हणून सुषुप्तीमध्ये त्यांचा काय असतो, लय असतो. यास्तव सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्यावृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवतो. मग सुषुप्तीमध्ये ज्ञानाची जी साधनं आहेत ती साधनं तर नाहीये, त्यांचा कारणामध्ये काय झालेलं आहे, लय झालेला आहे. मग कारणामध्ये लय झालेला आहे आणि अज्ञानाचं आणि सुखाचं तर ज्ञान झालेलं आहे. मग अज्ञानाचं आणि सुखाचं ज्ञान झालं कोणाला? इथे ज्ञान करून देण्याची साधनं अंतःकरण आणि इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय. सुषुप्तीमध्ये अंतःकरणही नाही आणि ज्ञानेंद्रिय नाही. मग असं असताना सुद्धा सुषुप्तीमध्ये ज्ञान तर झालं, साधना वाचून ज्ञान होत नाही. मग ते ज्ञान झालं कोणाला? ते ज्ञान कोणाला झालं म्हणतात, ते ज्ञान आत्म्याला झालं. यास्तव सुषुप्ती अवस्थेमध्ये, यामुळं झोपेमध्ये काय झालं म्हणतात, अविद्यावृत्तीकडून आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवतो. ते ज्ञान झालं, पण ते ज्ञान कोणाला झालं, आत्म्याला झालं. आणि आत्म्याला झालं, पण ते कसं झालं म्हणतात, अविद्यावृत्तीच्या द्वारा त्या आत्म्याला काय झालं, त्याचं ज्ञान झालं. आणि अविद्यावृत्तीकडूनच त्या अज्ञानाचं आणि सुखाचं त्या आत्म्याला काय झालेलं आहे, भान झालेलं आहे. म्हणजे अविद्यावृत्ती त्या पदार्थाचं काय करून देत असते, ज्ञान करून देत असते. कोणत्या पदार्थाचं? सुखाचं आणि अज्ञानाचं ज्ञान करून देत असते. जर आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाच्या विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसती. आता तू काय म्हटला होता की विशेष स्वरूपाचं काय पाहिजे, अज्ञान पाहिजे, आणि सामान्य रूपाने काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानाचा आणि अज्ञानाचा तर काय आहे, विरोध आहे. मग दोन्ही परस्पर विरोधी धर्म एका ठिकाणी राहतील का? नाही राहणार. मग आता तू सांग की आत्मस्वरूपाचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा आणि अज्ञानाचा, नाही का, आत्मस्वरूपाचा प्रकाश म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान, म्हणजे आत्मस्वरूपाचं असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा आणि अज्ञानाचा जर विरोध असता तर सुषुप्तीमध्ये त्या अज्ञानाची प्रतीती झाली असती का? मी काही जाणत नव्हतं हे काय आहे, अज्ञान आहे. आणि ते अज्ञान अज्ञानाचं प्रकाशन कोणी केलं, आत्म्याने केलं. ते ज्ञान कोणाला झालं, आत्म्याला झालं. आणि आत्मा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे की नाही, ज्ञानस्वरूप आहे. मग ज्ञानस्वरूप असणारा जो आत्मा, त्या आत्म्याच्या ठिकाणी मी काही जाणत नव्हतं हे अज्ञान राहिलं की नाही? हे अज्ञान कोणाच्या ठिकाणी राहिलं, आत्म्याच्या ठिकाणीच राहिलं. मग हे झालं अज्ञान. आणि आत्मा हा स्वयंप्रकाश म्हणजे ते काय झालं, ज्ञान झालं. किंवा आत्म्याने त्याचं प्रकाशन केलं म्हणजे ज्ञान कोणाला झालं, आत्म्याला झालं. मग ज्ञानही आहे त्या ठिकाणी आणि अज्ञानही आहे त्या ठिकाणी. मग ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही धर्म एका ठिकाणी राहू शकले असते का? त्याची अज्ञानाची प्रतीती आत्म्याला झाली असते का? जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान हे जर एका ठिकाणी राहत नाही असं म्हणलं असतं तर अज्ञानाची प्रतीती आत्म्याला झाली असते का? कारण आत्मा कसा आहे, ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप असल्यामुळे जसं सूर्याला कधी अंधकाराची प्रतीती होते का? सूर्याला अंधकार कधी माहीतच नाही. सूर्याशी अंधकारू अमृतानुभवामध्ये ओवी सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, परी तमारू हा डगरू आला चिकी. सांगा बरं, माऊलीने विचारतात की सूर्याला अंधकार कधी दिसला होता का? सूर्याला अंधकाराची कधीही प्रतीती येत नाही. पण इथे मात्र आत्म्याला मात्र अज्ञानाची काय झाली, प्रतीती झाली. म्हणजे मी काही जाणत नव्हतो अशा प्रकारचं जे अज्ञान आहे याची प्रतीती कोणाला झाली, आत्म्यालाच झाली. आणि आत्मा तर कसा आहे, स्वयंप्रकाश आहे. म्हणजे आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते. जर त्याचा विरोध असता तर आत्मज्ञानाच्या पुढे अज्ञान आलं असतं का? कधी झालं नसतं. आलं नसतं म्हणजे काय झालं असतं, अज्ञानाचं प्रकाशन आत्म्याने केलं असतं का? आत्मस्वरूपाच्या समोर अज्ञान येऊ शकलं नसतं जर त्यांचा विरोध असता तर. परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते. म्हणून आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही, उलट साधक आहे. ज्या अर्थी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते त्या अर्थी
आत्मस्वरूपाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश काय नाही म्हणतात, त्या अज्ञानाचा बाधक नाही. बाधक नाही म्हणजे त्याचा नाश करणारा नाही, तर उलट कसा आहे, साधक आहे. साधक आहे म्हणजे त्याला उलट कसा आहे, मदत करणारा आहे असं ठरतं. याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, तर विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे असे सांगितले आहे. आणि याच्यावरून काय ठरलं, तर जे सामान्य चैतन्य आहे ते सामान्य चैतन्य अज्ञानाचा काय करत नाही, विरोध करत नाही, नाश करत नाही. मग अज्ञानाचा विरोध कोण करतं, तर जे विशेष चैतन्य आहे ते विशेष चैतन्य काय करत असतं, अज्ञानाचा विरोध करत असतं किंवा अज्ञानाचा काय करत असतं, नाश करत असतं. थांबूया इथं आपण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.